वेलकम. कॅन आणि कूडचा उपयोग कधी करायचा ते पाहूयात. कॅनचा उपयोग 3 गोष्टींसाठी होतो: ॲबिलिटी, परमिशन आणि जनरल पॉसिबिलिटी. आता आधी पाहूयात ॲबिलिटी. खालचं वाक्य बघा, शी कॅन रीड. इथे तिची ॲबिलिटी आहे की ती इंग्लिश रीड करू शकते. शी कॅन रीड इंग्लिश. ही कॅन स्विम. इथे तो पोहू शकतो म्हणून ही कॅन स्विम. शी कॅन राईट. इथे ती लिहू शकते म्हणून आपण म्हटलं आहे शी कॅन राईट. सो पहिला उपयोग झाला ॲबिलिटीचा. दुसरा पाहूयात परमिशन. जेव्हा आपल्याला कोणाकडून काही परमिशन घ्यायची असेल त्यावेळेस आपण कॅनचा उपयोग करतो. उदाहरणार्थ, कॅन आय यूज युअर फोन. सो इथे आपण समोरच्याला परमिशन मागतो आहोत की आम्ही तुझा फोन यूज करू का, म्हणून इथे कॅन आय यूज युअर फोनचा उपयोग केलेला आहे. आणि तिसरं आहे जनरल पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी सुद्धा कॅनचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, खालचं वाक्य बघा, ट्रॅव्हलिंग अक्रॉस युरोप कॅन बी कॉस्टली. सो ही एक जनरल पॉसिबिलिटी आहे की तुम्ही जेव्हा युरोपमध्ये फिरायला जाल तर ते तुमच्यासाठी महाग असू शकतं, म्हणून इथे ही कॅन बी कॉस्टली ही पॉसिबिलिटी आहे. अजून एक क्वेश्चन्स पाहूयात. यू कॅन कॅच कोल्ड इफ यू गो आउट इन टू द रेन. जर तुम्ही पावसामध्ये गेले तर तुम्हाला सर्दी होऊ शकते. सो ही एक जनरल पॉसिबिलिटी इथे आहे.